स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मंगरुळपीर शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। देशभक्तीच्या उत्साहात नागरिकांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला। मंगरुळपीर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात झाली। आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली। सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापासून ही मोटरसायकल यात्रा सुरू होणार आहे। तरी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं। सर्वांना पुण्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हातात तिरंगा घेतलेल्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या घोषणा देत शहरातून उत्साहात मार्गक्रमण केले। ही रॅली बिरबलनाथ महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि शिवनेरी चौक मार्गे बायपासवरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली। आमदार श्याम खोडे यांच्यासह शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते। दरम्यान मंगरुळपीर तालुक्यातील पोटी ग्रामपंचायतीमध्येही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी 11 वाजता सामाजिक कार्यकर्त्या पूजा खोडे यांच्या हस्ते आरो फिल्टरचे उद्घाटन करण्यात आले। आज मी पोटी गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त वॉटर फिल्टरचं उद्घाटनानिमित्त आले। या गावात ज्या सामाजिक आणि लोकहितासाठी जे काही माझ्याकडून जे संभव होईल ते मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून सगळं उपलब्ध करून देण्याचे आज मी संकल्प घेत आहे। या गावासाठी ज्या पण यांना अडीअडचण येणार त्या सगळं मी आणि माझे बाबा आमदार साहेब यांच्याकडून ते निधी म्हणून किंवा त्यांच्याकडून काही पण म्हणजे जे अडचणी येणार ते पूर्ण करण्याची मी गवाही देत आहे। आज खरं तर दुग्ध शकर युक्त असा योग आहे, कारण ऑपरेशन सिंदूर हे महिलांनी पार केलं होतं देशासाठी आणि आपल्या देशातील महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे। त्या अनुषंगाने जे काही समाजकार्य गेल्या 2 वर्षापासून त्यांच्या वडिलाच्या पावलावर पाऊल ठेवून प्रयत्न करणाऱ्या आमच्या पूजाताई खोडे, त्यांना आम्ही ज्या वेळेस मागणी केली की या गावामध्ये आम्हाला लोडशेडिंगमुळं पाणी जे आहे 8व्या 10व्या दिवशी घरोघरी पोचतं, तर त्यांना म्हटलं की जर आम्हाला गावठाणची कनेक्शन आम्हाला या गावाला जर मिळालं, अशी जर DP प्राप्त झाली तर आम्ही गावकरी मंडळींना 24 घंटे पाणी देण्याचं आम्ही मानस करू शकतो। तर त्यांनी त्या पाठीमागे पाठपुरावा केला। आम्ही सातत्यानं समोर जायचा प्रयत्न करतो आणि उर्वरित जे शेष कामं आहेत, आम्हाला माहिती आहे की आजपर्यंत आम्हाला कुठल्याच नेत्यांनी किंवा कुठल्या व्यक्तीने आम्हाला इथे देण्याचा काही मानस केलेला होता, परंतु गेल्या 1-2 वर्षापासून आम्ही पूजाताईच्या संपर्कात आहोत। त्यांना ज्या गोष्टी आम्ही सांगत आहोत त्या गोष्टी ते पाठपुरावा करून करण्याचा मानस करत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यात आम्हाला अशीच व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य म्हणून लाभली पाहिजे, तसे आम्ही अथांग प्रयत्न आम्ही त्यांच्यासाठी करणार आहे। कारण कोणाचं तरी आपण ऋण करून घेतो तर ऋण फेडण्याची जबाबदारी ही आपल्यावरच असते। त्यांनी जे आम्हाला भरभरून दिलं तसंच आम्ही भरभरून प्रेम येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये आम्ही त्यांना मतस्वरूपी आमचं जे काही प्रेम आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू। सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत गावकऱ्यांनी त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित केले होते। यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। यानंतर पूजा खोडे यांनी प्राथमिक मराठी शाळा पोटी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देत त्यांचा सन्मान केला। या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा प्रकारे मंगरुळपीर शहरातील तिरंगा रॅलीपासून ते पोटी गावातील सामाजिक उपक्रमांपर्यंत स्वातंत्र्य दिन देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजशील न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।